नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत वास्तूविषयी समजून घेत आहोत किंवा ज्योतिषशास्त्राविषयी आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेत आहोत. पण आजचा एक थोडासा महत्त्वाचा विषय मी मध्येच घेऊन आलो. खरं तर आपलं वास्तूचं सिरीज चालू होती. वास्तूचा आपण सगळे भाग बघत होतो. परंतु मध्येच हा एक महत्त्वाचा विषय मला आठवला. बऱ्याचदा काय होतंय, आता बरेचसे बायोडाटे माझ्याकडे येतात गुणमिलनासाठी वगैरे, किंवा बरेचसे लोक दुसरीकडे कुठे गुणमिलन करतात. पण त्याविषयी मी सखोल माहिती तुम्हाला आज देणार की गुणमिलन काय असतं, विवाहासंदर्भात विवाह जुळवताना गुणमिलन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, ते योग्य पद्धतीने खरंच होतंय का. कारण की बऱ्याचशा ठिकाणी योग्य पद्धतीने गुणमिलन होत नाहीये आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात. मग बरेचशा लोकांचा प्रश्न देखील असा समोर येतो की गुरुजी, आम्ही पत्रिका तर जुळवली होती, गुणमिलन देखील व्यवस्थित केलं होतं, गुण देखील व्यवस्थित आले होते, तरी सुद्धा आम्हाला अडचणी का निर्माण होत आहेत, वैवाहिक जीवनामध्ये आमच्यामध्ये वाद निर्माण का होतोय किंवा काही प्रॉब्लेम काय येत आहेत, हे बरेचशा लोकांचे प्रश्न असतात. आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या मनामध्ये काय होतं माहिती का, ज्योतिषशास्त्रावरती शंका घेतली जाते की पत्रिका जुळवून असे प्रॉब्लेम का होत आहेत, आम्हाला गुणमिलन करून असे प्रॉब्लेम आमच्या आयुष्यामध्ये का येत आहेत, अशा अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात. तर खरं तर मित्रांनो काय होतं माहिती का, पत्रिका जुळवताना योग्य पद्धतीने पत्रिका जुळवली जात नाही. फक्त गुणमिलनाच्या आधारावरती बरेचसे लोक पत्रिका जुळवतात आणि त्याचाच परिणाम असा होतो की भविष्यामध्ये त्यांना खूप अडचणी निर्माण होतात. तर मेन महत्वाचं काय असतं, मुख्य पत्रिका जुळवताना फक्त गुणमिलनच बघू नये, तर गुणमिलना संदर्भात गुणमिलना व्यतिरिक्त देखील काय बघायचं आपल्याला, तर सप्तम भाव म्हणजे काय असतं. सप्तम भाव हे विवाह सुखाचं कारक कुंडलीतले ग्रह सांगितलेले आहे. सप्तम भावाबद्दल आपल्याला बघणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला काय बघायचंय, लग्नस्थान, मूळ त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे आपल्याला त्या व्यक्तीच्या लग्न कुंडलीवरून, लग्न स्थानावरून बघता येतं. सप्तम स्थान, या सप्तम स्थानावरून आपल्याला विवाहाचं सुख बघता येतं. त्याचप्रमाणे पंचम स्थान देखील आपल्याला बघायचंय. पंचम स्थानावरून आपल्याला संततीचा विचार करण्यात येतो की ह्या वैवाहिक जीवनानंतर यांना संततीची प्राप्ती होणार आहे का, संतती किती असेल, कशी असेल, किंवा होणार नाही, तर त्यानुसार आपल्याला पंचम स्थान देखील बघायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अष्टम स्थान बघायचं आहे की अष्टम स्थानानुसार आपण काय बघतो, आयुष्यमान बघतो. समोरच्या व्यक्तीचं आयुष्यमान किती असेल, समोरच्या मुलीचं आयुष्यमान किती असेल, समोरच्या मुलाचं आयुष्यमान किती असेल, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचे असतात. आणि त्याच नंतर विवाह ठरवायचा असतो. फक्त गुणमिलनाबरोबर विवाह करणं पर्याप्त नाहीये किंवा फक्त गुणमिलनाच्या भरोश्यावरती विवाह करणं पर्याप्त नाहीये, हे चुकीच्या पद्धतीने होऊ शकतं. या पद्धतीची माहिती आपण आज समजून घेणार आहोत. त्याआधी थोड्या सगळ्यांना विनंती आहे, कृपया कुणीही काय करतं, बायोडाटा बघून देतो, पाठवतो मोबाईलवरती आणि 10 मिनिटात बघा, 15 मिनिटात, असं होणार नाही. तुम्ही बायोडाटा बघितल्यानंतर त्या बायोडाटाची दक्षिणा 151 रुपये स्क्रीनशॉट करून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे. आणि त्यानंतर 1 दिवसाने किंवा संध्याकाळी 10 नंतर तुमची पत्रिका बघून मिळेल. माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि दिवसभर गुण मिळवण्यासाठी कुणीही फोन करायचं नाही. दिवसभरातून 100 फोन करतात, पत्रिका बघा, पत्रिका बघा. सॉरी, वेळ नसतो तेवढा. दिवसभरात माझे कामं असतात, पूजापाठ असतो, ऑफिसला वेळ द्यायचा आहे, बऱ्याचशा गोष्टी असतात, वास्तू विजिट असते, त्यामुळे शक्य होत नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, तुमचं खूप अर्जंट काम असेल, बायोडाटा पाठवून द्यायचा, मेसेज करून द्यायचा, त्याच्या खाली दक्षिणेचा स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर संध्याकाळी 10 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा बायोडाटाचं बघून तुम्हाला मिळेल, किंवा पत्रिका संदर्भात काही प्रश्न असेल किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातले काही प्रश्न असेल, ते 2 दिवसांनी तुम्हाला बघून मिळतील. त्यामुळे कोणीही गडबड करू नये, गुरुजी अर्जंट बघा, 5 मिनिटात बघा, 10 मिनिटात बघा, शक्य होणार नाही. माझ्याकडे तेवढा वेळ नाही, पर्याप्त वेळ देखील नाही, कामं भरपूर असतात. त्यामुळे कोणीही फोन करून परेशान करायचं नाही. आता आपण विषय समजून घेऊया, मूळ विषयाकडे आपण जाऊ की पत्रिकेतलं काय आपल्याला गुणमिलन कशा पद्धतीने बघायचं आहे, आपण आता ते समजून घेणार आहोत. तर आपण आता बघणार आहोत की कुंडलीत कोणत्या योगानुसार वैवाहिक जीवनामध्ये विच्छेद निर्माण होतो किंवा प्रॉब्लेम निर्माण होतात, ते आपण आता बघणार आहोत. तर सप्तम स्थान कुठूनही पाप ग्रहांची दृष्टी असेल, म्हणजे सप्तम स्थान एखाद्या व्यक्तीचं असतं. प्रत्येक कुंडलीमध्ये हे सप्तम स्थान असतं. 3, 4, 5, 6 आणि 7 हे सप्तम स्थान आहे. या सप्तमावरती कुठल्याही पापग्रहाची दृष्टी असेल, पापग्रह म्हणजे राहू, केतू, शनेश्वर, मंगळ आणि अमावस्येचा चंद्र, ह्या पापग्रहांची दृष्टी जर ह्या सप्तम स्थानावरती पडत असेल तर हे अशुभ सांगितलेले. सप्तम भाव पापकर्तरी योगात असेल, या सप्तम स्थान पापकर्तरी योगामध्ये असेल, म्हणजे इथे शनी महाराज बसलेले आहे, इथे राहू महाराज बसलेले आहे, किंवा दोघं साईडने कुठले तरी 2 पापग्रह असेल, इथे मंगळ असेल अथवा इथे शनी असेल अथवा केतू असेल, कुठल्याही पापग्रहाच्या मध्ये जर हे सप्तम स्थान आलं तरी हा विवाह विच्छेद करणारा योग आहे. अशा व्यक्तीला विवाहाचं पूर्ण सुख प्राप्त होत नाही. त्यानंतर सप्तमेश कुयोगात असेल, म्हणजे सप्तमेश म्हणजे ह्या स्थानाचा जो भावपती असेल, या स्थानात आता इथे 7 राशी आली, म्हणजे
तुळेचा स्वामी शुक्र आहे, शुक्र ग्रह समजा इथे बसलेला असेल किंवा कुठल्याही स्थानामध्ये असू द्या, त्या शुक्रावरती जर पाप ग्रहाची दृष्टी पडत असेल किंवा पाप कर्तरी योगामध्ये जरी शुक्र ग्रह येत असेल, सप्तम स्थान येत असेल, सप्तमेश येत असेल, तरी देखील विवाह विच्छेद करणारा योग होतो. त्यानंतर सप्तमाचे अष्टम म्हणून द्वितीय स्थानाची स्थिती देखील बघण्याची गरजेची आहे. म्हणजे या सप्तम स्थानाचा अष्टमेश हा द्वितीय घर येतो. या द्वितीय घराची स्थिती, ह्या द्वितीयामध्ये बसलेला ग्रह कुठे कशा भावामध्ये आहे ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायचंय तर सप्तमाचे षष्ठ स्थान म्हणून द्वादश स्थान बघायचंय. हे व्यय स्थान, हे द्वादश स्थान सांगितले, हे देखील विवाह सुखाचे स्थान आहे. मग याचा कारक ग्रह कुठे आहे, या भावामध्ये कुठला ग्रह बसलेला आहे, कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर मग कोणकोणते ग्रह आहेत हे वैवाहिक जीवनात विच्छेद स्थिती निर्माण करू शकतात. विवाह सुखामध्ये कुठले ग्रह विच्छेद निर्माण करू शकतात तर शनी, राहू, सूर्य, मंगळ, हर्षद हे ग्रह विवाह विच्छेद करणारे ग्रह आहे. म्हणून हे ग्रह खास करून वैवाहिक जीवनात विच्छेदाची स्थिती निर्माण करतात. तर हे कुठे बसलेले, काय बसलेले ते बघणं आपल्याला फार गरजेचे असतात. सर्वात प्रथम जन्मकुंडलीचं सप्तम भाव, भावपती, भावकारक या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे जाणलो तर प्रत्येक भावाविषयी सखोल माहिती आपण समजू शकतो. सप्तमेश स्थानाचा स्वामी, सप्तमेशाचा भाव, सप्तमेशाचा स्वामी सप्तमेश आणि सप्तमाचा कारक ग्रह म्हणजे विवाहाचा कारक ग्रह गुरु असेल, स्त्रीच्या कुंडलीमध्ये शुक्र असेल, हे कुठे आहे हे आपल्याला बघणं गरजेचं असतात. सप्तम श्री कुंडलीत सप्तम भावकारक विवाहकारक देवगुरु बृहस्पती यांची स्थिती आपल्याला बघायची गरजेची आहे. पुरुषांच्या कुंडलीमध्ये भावकारक विवाहाचा कारक म्हणून शुक्र ग्रह मानला जातो, त्या शुक्राची स्थिती देखील आपल्याला बघणं गरजेचे आहे. पण दोघांच्या पत्रिकेत गुरु शुक्र स्थिती आवश्यक आहेच. दोन्ही कुंडलीत विवाहकारक संततिकारक गुरु आणि दोन्ही कुंडलीत दाम्पत्यकारक प्रेमकारक शुक्र हे दोघं ग्रह बलवान असणं गरजेचे आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचे कारक ग्रह गुरु आणि शुक्र असतात. हे संततीचे कारक आहे, विवाहाचे कारक आहे, विवाह सुखाचे कारक आहे. म्हणून हे दोन ग्रह कुंडलीमध्ये बलवान असणं गरजेचे आहे. सप्तम स्थानात पाप ग्रह स्थित असतील, पापग्रहांची दृष्टी योग असेल, सप्तम भाव स्वामी पापकर्ते योगात असेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सप्तमावर पापग्रहाची दृष्टी असेल, सप्तम भावावरती पापग्रहाची दृष्टी असेल, सप्तम भावाच्या कारक ग्रहावरती पापग्रहाची दृष्टी असेल तर अशा वेळेला देखील विवाह विच्छेद होत असतो. म्हणून हे बघणं गरजेचं आहे. ह्या व्यतिरिक्त आता आपण बघणार आहोत की विवाह सुखाचे कारक ग्रह कुठले, विवाहाचे सुख असण्याचे कुंडलीचे योग कुठले तर सप्तम भाव आणि सप्तम भावाचा स्वामी म्हणजे सप्तमेश बलिष्ठ किंवा त्रिकोण स्थानात असेल. म्हणजे ह्या स्थानाचा भाव ग्रह जर बलवान असेल, 1, 5 किंवा 9 ह्या 3 घरांपैकी कुठल्याही स्थानामध्ये ह्या भावाचा ग्रह बसलेला असेल तर त्यावेळेला मात्र विवाह शुभकारक होतो. त्यानंतर विवाहातील कुंडलीतील दोष आपल्याला बघणं, सर्वात महत्वाचा मंगळाचा दोष बघणं गरजेचं आहे. एखादी कुंडली मांगलिक आहे का, जेव्हा मंगळ प्रथम स्थानामध्ये म्हणजे या ठिकाणी मंगळ आला असेल, त्यानंतर प्रथम स्थानानंतर चतुर्थ स्थानामध्ये मंगळ ग्रह आला असेल, त्यानंतर त्या ठिकाणी सांगितले गेले शास्त्रामध्ये सप्तम स्थानामध्ये मंगळ ग्रह असेल आणि त्यानंतर द्वादश स्थानामध्ये आणि अष्टम स्थानामध्ये मंगळ ग्रह असेल, मंगळ अष्टम आणि द्वादश स्थानावर इथे अंक कुठलाही असू शकतो. पण तुमच्या कुंडलीतल्या इथे 1, 4, 7, 8 आणि 12 मध्ये जर मंगळ ग्रह असेल तर ह्यानुसार मंगळ दोष मानला जातो. परंतु प्राप्त राशीनुसार व शुभ ग्रह योगानुसार त्यावरील ग्रह दृष्टीनुसार याचा प्रभाव कमी जास्त असू शकतो. थोडासा प्रभाव कमी जास्त ग्रहांची शुभदृष्टी शुभ ग्रहांची दृष्टी पडली तर होऊ शकतो. परंतु अशा ठिकाणी असता मंगळ दोष कुंडलीमध्ये निर्माण होतो. त्यानंतर आपण आता बघणार आहोत संतती योग, कारण की विवाह सुखामध्ये संतती योगाचं पण फार महत्व आहे. तर ह्या व्यतिरिक्त वैवाहिक जीवनामध्ये संतती योग किती प्रमाणात आहेत हे कुंडलीचे पंचम स्थान, हे पंचम स्थान हे पंचमेश आपल्याला सांगतो. म्हणून संतती बघणं गरजेचं आहे. त्यानंतर कुटुंब स्थान, खास करून मुलीचे सासरचे पारिवारिक जीवन कसे राहील, जोडीदाराची आर्थिक स्थिती, कुटुंबाची स्थिती कशी राहील हे कुंडलीच्या अष्टम आणि द्वितीय स्थानावरून निश्चित करण्यात येते. म्हणजे एखादा आपण मुलीसाठी एखादा मुलगा बघतोय, त्याची कुटुंबिक स्थिती कशी असेल, सासरकडचे लोक कसे असतील, त्रास होईल का, प्रेम मिळेल का, हे आपल्याला मुलाच्या अष्टम स्थानावरून आणि द्वितीय स्थानावरून बघता येतं. म्हणून ते देखील बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आयुर्मान, पत्रिका मिलन करत असताना युवक आणि युवतीचे यांच्या कुंडलीनुसार आयुष्यमान अंदाज काय आहे यांचा विचार करणं खूप आवश्यक आहे. की आयुष्यमान मुलाचं किती असणार आहे, मुलीचं आयुष्यमान किती असणार हे कुंडलीच्या अष्टम स्थानावरून आपण बघत असतो. आणि हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी गुणमिलन करायचं. ह्या सगळ्या गोष्टी बघून झाल्यानंतर गुणमिलन करायचंय. आणि जर त्याच्यानंतर गुण व्यवस्थित येत असेल तर मग विवाह करायला हरकत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आयुष्यमान बघणं गरजेचं आहे, संतती स्थान, कुटुंब स्थान, ह्या सगळ्या गोष्टी बघून
नंतर आपण विवाह गुणमिलन करून विवाह करू शकतो. तर मित्रांनो, आज मी ही माहिती तुम्हाला दिली की विवाह करताना कशा पद्धतीने आपण विवाह करावा, गुणमिलन कशा पद्धतीने करावं. या शास्त्रोक्त पद्धतीने जर गुणमिलन केलं आणि त्यानंतर जर तुम्ही विवाह केला तर 75% चान्सेस जास्त राहतील विवाह सुखाचे आणि विवाह बाधा त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. ही माहिती तुम्हाला मला आज सांगायची होती, तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि ह्या पद्धतीने गुणमिलन करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय महाकाल.